नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CBSE कडून जी CTT परीक्षा ऑर्गनाइज केली जाते शिक्षक पात्रतेसाठी। या CTT परीक्षेच्या संदर्भानं जो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा विषय आहे, ज्याला आपण CDP किंवा बाल विकास व अध्यापनशास्त्र असं म्हणतो, या विषयाच्या संदर्भानं नेमका या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि वेबसाईटवर दिलेल्या अभ्यासक्रमाचं लाईन टू लाईन विश्लेषण आपण मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण हा जो विषय आहे हा 30 मार्क्सला विचारला जातो। पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी देखील 30 मार्क्सला विचारला जातो। त्यामुळं जे विद्यार्थी CTTची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शनपर ठरणार आहे। जितकं शक्य आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न करू। CTT जरी हिंदी आणि इंग्रजीमधून होत असली तरी मराठीतून जर आपल्याला थोडेसे कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर आपल्याला एक प्रकारे योग्य दिशा मिळेल। सर्वप्रथम हे समजून घ्या की CDP हा जो विषय आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा जो विषय आहे, हा 3 टप्प्यामध्ये परीक्षेला विचारला आहे आपल्याला। म्हणजे 3 विभाग केलेत त्यांनी। पहिला विभाग केला आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजे त्याला आपण बाल विकास म्हणू, ज्यावर 15 प्रश्न विचारलेले आहेत। दुसरा विभाग केला आहे त्यांनी, एक प्रकरणच असते बघा सायकोलॉजीमध्ये, सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना आणि विशेष गरजा असणारी बालके, कन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, म्हणजे विशेष गरजा असणारी बालके या प्रकरणावर पण आपल्याला भर द्यायचा आहे। 5 प्रश्न विचारतात। आणि शेवटचा जो टप्पा आहे तिसरा विभाग तो आहे लर्निंग अँड पेडागॉजी, म्हणजे अध्ययन आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित 10 प्रश्न विचारलेले असतात। म्हणजे बाल विकासावर 15, विशेष गरजा असणारी बालके यावर 5 आणि लर्निंग अँड पेडागॉजी ज्याला आपण अध्ययन आणि अध्यापनशास्त्र असं म्हणतो यावर 10 प्रश्न विचारलेले असतात। असे 30 प्रश्न विचारलेले असतात। आता विद्यार्थ्यासमोर प्रश्न पडेल की मग फर्स्ट पेपरचं आणि सेकंड पेपरचं कसं, तर त्याचा न विचार करता कंबाईनमध्येच अभ्यास करायचा आहे बघा। मग आता प्रश्न कसा असेल फर्स्ट पेपरला याच टॉपिकवर, चाइल्ड डेव्हलपमेंटवर, आणि सेकंड पेपरवर, तर आपल्याला कळलं पाहिजे की जो फर्स्ट पेपर आहे हा फर्स्ट पेपर जो प्रश्न विचारण्यामागचा जो उद्देश असतो यामध्ये तो असतो प्रायमरी स्कूल चाइल्ड, म्हणजे त्यांचा जो पॉइंटर असतो तो प्रायमरी स्कूल चाइल्डवर असतो फर्स्ट पेपर। कारण शिक्षक कोणासाठी व्हायला लागलाय, तो 1ली ते 5वी पर्यंतचा शिक्षक, म्हणून त्या वयापर्यंत साधारणपणे 11 वर्ष 11 पर्यंतच्या बालकाचा विकास या दृष्टिकोनातून प्रश्न पडलेले असतात या टॉपिकवर फर्स्ट पेपरला। CTT पेपर सेकंडला एलिमेंटरी स्कूल चाइल्ड, म्हणजे साधारणपणे वर्ष 14 पर्यंत जे मुलं आहेत त्या दृष्टिकोनातून प्रश्न पडलेले असतात। ठीक आहे। मग आता या टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला हा दृष्टिकोन लक्षात ठेवायचा आहे। जर सेकंड पेपर फक्त देत आहे तर वर्ष 14 पर्यंत असणारी बालके, आणि जर फर्स्ट पेपर देत आहे तर वर्ष 11 वर्षापर्यंत असणारी बालके आणि त्यांचा डेव्हलपमेंट। आता एक टप्पा आपण समजून घेऊ। जसं चाइल्ड डेव्हलपमेंट आपण म्हणतो की 15 क्वेश्चन्स विचारणार आहेत, त्यामधल्या कोणकोणत्या संकल्पना आहेत बघा अभ्यासाला। आता हे दिलेल्या अभ्यासाचंच आपण काय केलं, हे थोडंसं टाईप करून त्याच्यामध्ये आपण थोडं मराठी आपल्याला समजण्यासाठी केलेलं आहे। जेवढं मला समजतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, म्हणजे मूळ विकासाची संकल्पना काय आहे, जे बाल विकास टॉपिक आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे। प्रिन्सिपल्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, म्हणजे बाल विकासाची तत्वे, म्हणजे याच्यामध्ये हाच भाग येणार नाही। मग याच्यामध्ये बालमानसशास्त्र, बालविकास, बालविकासासंबंधी उपपत्ती, विकासाच्या अवस्था, मग त्याच्यामध्ये पार जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था ते वृद्धावस्था, मग त्याच्यामध्ये शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, या सर्व अवस्थांचा अगदी डिटेलमध्ये 1-2 पुस्तकं रेफरन्स करा। पुस्तकाबद्दल मी पुढे बोलतोय, परंतु तुमच्याकडे तुम्ही जेव्हा D.Ed. B.Edला होतात ते मानसशास्त्राचं पुस्तक उचला, कोणतंही असू देत, आता त्याला काही बघू नका, आणि त्याच्यामधला बाल विकास हा टॉपिक क्लिअर करा।
तुम्हाला बरीचशी मदत होईल बघा. तुम्ही CTTला क्लिअर करताय तर तुम्हाला TETला मदत होऊ लागली, तुम्ही TETला मदत होऊ लागली आणि टॅटला सुद्धा मदत होऊ लागली. कारण महाराष्ट्रात जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे तर नेक्स्ट काळामध्ये तुम्ही CTT पास झाल्यावर तुम्हाला टॅट देणंच आहे आणि ते 1 ते 8 पर्यंत शिक्षक होण्यासाठी टॅट कंपल्सरीच आहे आणि नंतरही पुढे म्हणजे जर तुम्हाला 1 ते 12वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी टॅट ज्याला आपण अभियोग्यता म्हणतो ती देणंच आहे. त्याच्यामुळं तिथं पण त्यामुळं ह्या आत्ता करताय TETसाठी करताय आणि टॅटसाठी वेगळं करताय, काही करण्याची गरज नाही. चाइल्ड डेव्हलपमेंट हे आपण डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये बघा अजून काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, त्याचा संबंध म्हणजे बालविकासाचा संबंध अनुवंशिकतेशी काय आहे आणि पर्यावरणाचा प्रभाव कसा असा आहे. बालकावर अनुवंशिकतेचा आणि पर्यावरणाचा कसा प्रभाव पडतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण ती पुस्तकातून वाचून घ्यायची आहे. त्याचे मुद्दे, त्याच्या शॉर्ट नोट्स आपण बनवायच्या आहेत. त्यानंतर सोशलायझेशन प्रोसेस, सोशल वर्ल्ड अँड चिल्ड्रन, टीचर, पॅरेंट्स आणि पियर्स. आता याच्यामध्ये काय, बालकाची जी सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे ती आपली क्लिअर करायची. एक स्वतंत्र चॅप्टरचे बघा सामाजिकीकरण प्रक्रिया. मग याच्यामध्ये शिक्षकासोबतचे संबंध, त्याचे पॅरेंट्ससोबतचे संबंध कसे आहेत आणि पियर्स म्हणजे समवयस्क म्हणजे त्याच्या मित्रासोबत तो कसा राहतो, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या थिअरीज दिल्यात. पियाजेट, कोहलबर्ग आणि वागोटोस्की हे आपल्याला चांगले करायचे आहे. पियाजेटची जी थिअरी आहे, पियाजेची थिअरी ती म्हणजे संबोधात्मक जैवविकासाची उत्पत्ती. आपल्याला 101% परीक्षेला विचारतात पियाजे. कोहलबर्ग विचारतात, मग त्याची जी नैतिक विकासाची उत्पत्ती आहे ती क्लिअर करा. वागोटोस्की विचारतात, त्याची सामाजिक विकास सिद्धांत जो आहे तो क्लिअर करा आणि त्याचे जे काही बारकावे आहेत त्याची रचना, त्यांनी सांगितलेली अवस्था, त्यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये, टप्पे विकासाची, हे डिटेलमध्ये आपल्याला किमान या तिघांच्या तरी करा, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. आता पुढं जर वेळ मिळाला आपल्याला तर आपण मागची वर्षाची एक प्रश्नपत्रिका बी बघूया 30 गुणांची. म्हणजे आपल्याला काय करता येईल, थोडं हे बी कळेल किंवा कसे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर्ड अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, बालकेंद्रित आणि प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना. अलीकडं बघा, याच्या अगोदरचं एज्युकेशन हे टीचर सेंटर्ड मेथड होतं. अलीकडं आता खूप चाइल्ड सेंटर्ड जी काही मेथड आहे, कन्सेप्ट आली एज्युकेशनमध्ये किंवा विद्यार्थी केंद्रित शिक्षण पाहिजे, ती संकल्पना काय आहे ते पण आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर बघा क्रिटिकल रिस्पेक्टिव्ह ऑफ द कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स. आता बुद्धिमत्ता नावाचा जो टॉपिक आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. बुद्धिमत्ता कशी डेव्हलप होत जाते विद्यार्थ्यांमध्ये, बहुआयामी बुद्धिमत्ता काय आहे, मग त्याच्यामध्ये डॉक्टर हार्वर्ड गार्डनरचा बहुआयामी सिद्धांत काय आहे, बुद्धिमत्तेचे प्रकार कोणकोणते आहेत, या संदर्भानं आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर लँग्वेज अँड थॉट्स म्हणजे बालक भाषा आणि विचार कसा करतात. त्यानंतर जेंडर ॲज अ सोशल कन्स्ट्रक्ट, जेंडर रूल्स, जेंडर बेस एज्युकेशनल प्रॅक्टिस, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग लर्नर्स, अंडरस्टँडिंग डिफरन्सेस बेस्ड ऑन डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज, कास्ट, जेंडर कम्युनिटी आणि रिलिजन. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं असतं बघा, याच्यामध्ये विद्यार्थ्याची सामाजिक रचना काय आहे, विद्यार्थ्यामध्ये भेद काय आहेत, म्हणजे जो व्यक्तिभेद टॉपिक आहे ना तो आपल्याला या वयाच्या विद्यार्थ्यासोबत आपल्याला म्हणजे भेद कसा करतो विद्यार्थी एकमेकामध्ये. मग भेद पण विद्यार्थ्यामध्ये तर ठीकच आहे, पण मग लिंगभेद काय आहेत, पूर्वग्रह कसा असते, पूर्वग्रह दृष्टिकोन काय आहे, हे सगळ्या समुदाय, धर्म, जात, भाषा यावर आधारित आपल्याला तो विद्यार्थ्यामधील फरक समजून घ्यायचा आहे, व्यक्तिभेद समजून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग, स्कूल बेस्ड असेसमेंट, त्यानंतर कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह एव्हॅल्युशन, पर्स्पेक्टिव्ह आणि प्रॅक्टिस. बघा जे तुम्हाला एक प्रकरण असतं बघा, एक स्वतंत्र पेपर असतो D.Ed. B.Edला मूल्यमापन. याच्यामध्ये जर आपण प्रॉपर बघितलं तर मूल्यांकन, त्याच्यानंतर शिक्षणाचे मूल्यांकन आणि शिकण्यासाठीचे मूल्यांकन याच्यातला फरक. ठीक आहे. त्याच्यानंतर शाळेमधील मूल्यांकन, परीक्षा वगैरे, परीक्षेचे प्रकार वगैरे जे काही आहे ते, सर्वसमावेशक मूल्यांकन काय आहे, सर्वसमावेशक मूल्यांकनाची संकल्पना क्लिअर करून जा. मूल्यांकनाचा दृष्टिकोन,
हे सगळ्या संकल्पना आपल्याला करून जाव्या लागतील. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युलेटिंग अप्रोप्रिएट क्वेश्चनिंग अँड असेसिंग रीडिंग लेवल ऑफ लर्नर्स. त्यानंतर आहे फॉर इन्हॅन्सिंग लर्निंग अँड क्रिटिकल थिंकिंग द क्लासरूम अँड असेसिंग लर्निंग अचिव्हमेंट. त्या संकल्पना आहेत बघा. विद्यार्थ्यांच्या क्लासरूम लेवलला ॲनालिसिस करणं म्हणजे मूल्यांकन करणं. त्याच्यानंतर वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं ॲनालिसिस करणं, मूल्यांकन करणं, हाच टॉपिक आहे. मूल्यांकन टॉपिक करून जा. जास्त लाईन टू लाईन आपल्याला तुम्ही जर लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर मग आपल्याकडं मुद्दे जास्त तयार होतील. त्यापेक्षा बाबा मला मूल्यमापन हा जो टॉपिक आहे आपल्या मानसशास्त्रामधला तो चांगला करायचा आहे, बस एवढं करून जा. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा. आता बघा हे झाले म्हणजे यावर आधारित. आपण थोडंसं पाठीमागं जाऊया. म्हणजे एवढ्या कन्सेप्टवर आधारित आम्हाला कन्फर्म 10 प्रश्न तुम्हाला विचारतील ते. आता 5 क्वेश्चन बघा कसे आहेत. 5 क्वेश्चन. कन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. विशेष गरजा असणारी बालकं हा एक चॅप्टरच आहे बघा आपल्याला. तो चॅप्टर सगळाच काही सोडून द्यायचं नाही. याने जरी एवढे मुद्दे दिले बघा काय म्हणलं ते, अड्रेसिंग लर्नर्स फ्रॉम डायव्हर्स बॅकग्राऊंड्स इन्क्लुडिंग डिसॲडव्हान्टेजेस अँड डिप्रायव्हेड. त्यानंतर अड्रेसिंग द नीड्स ऑफ चिल्ड्रन विथ द लर्निंग डिफिकल्टीज इम्पार्टमेंट ETC. अड्रेसिंग द टॅलेंट क्रिएटिव्ह स्पेशली ॲडेड लर्नर्स. बघा राऊंड फिगर काय करायचं आहे आपल्याला या टॉपिकमध्ये. जी विद्यार्थी अध्ययन अक्षम आहेत, कुमकुवत आहेत अध्ययनाच्या बाबतीत, जी विद्यार्थी प्रतिभावान आहेत, जी विद्यार्थी सृजनशील आहेत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष सक्षमता आहे, त्यांच्याकडे ॲबिलिटीज आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना कसं शिकवावं या संदर्भानं. म्हणजे तुम्ही जर मानसशास्त्राचं पुस्तक जर उघडलं किंवा अध्यापनशास्त्राचं, त्याच्यामध्ये जर तुम्ही विशेष गरजा असणारे बालकाचं जर एक प्रकरण वाचलं तर तुम्हाला 1-2 क्वेश्चन सहज त्याचं तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायद्याचे ठरू शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा 10 मार्क्ससाठी एक आहे अध्ययन आणि अध्यापन शास्त्र. म्हणजे बघा सरळ ढोबळ मानाने अध्ययन संकल्पना, अध्ययन परिणाम करणारे घटक, अध्ययनाची वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे अध्यापनावर परिणाम करणारे घटक, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. तरी पण त्यांनी काय दिले बघा, हाऊ चिल्ड्रन थिंक अँड लर्न. म्हणजे मुले विचार कशी करतात आणि कसं अध्ययन करतात याचा अभ्यास करायचा आहे. हाऊ अँड व्हाय चिल्ड्रन फेल टू अचीव सक्सेस स्कूल इन परफॉर्मन्स. मुले शाळेमध्ये अयशस्वी का होतात या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न पडू शकतो. म्हणजे मुलं शिक्षणामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत, शाळेमध्ये इंटरेस्ट घेत नाहीत, मग का, मग मास्तर चांगले शिकवत नाहीत का, शाळेमध्ये सेवा सुविधा नाहीत का, या संदर्भानं तुम्हाला एखादा क्वेश्चन पडू शकतो. बघा तुम्ही एक आदर्श शिक्षक आहेत असं म्हणून जरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्याच्यानंतर बघा बेसिक प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग. मूलभूत संकल्पना करून जायच्या आहेत टीचिंगच्या आणि लर्निंगच्या. म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाच्या मूलभूत संकल्पना, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये त्यांची वैशिष्ट्य, त्यांचे परिणाम करणारे घटक, त्यांच्या व्याख्या सगळं आपल्याला करून जावं लागणार आहे. काही शॉर्टकट थेरीजसुद्धा करून जा, कारण आपल्याला थॉर्नडाईक, प्यावलाव हे सुद्धा शॉर्टकट एखादी वेळेस विचारल्या जाण्याची शक्यता असते याच्यामध्ये पण. त्याच्यानंतर बघा अजून काय आहे त्याच्यामध्ये की जे आपण चर्चा करणं गरजेचं आहे. बघा चाइल्ड ॲज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर अँड सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर. ते म्हणतात किंवा विद्यार्थ्याकडे एक समस्या सोडवणारा आहे विद्यार्थी आणि एक तो त्याला काय म्हणू आपण वैज्ञानिक अन्वेषक आहे, अशा दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाण्याची त्याची शक्यता असते. त्याच्यानंतर अजून काय विचारतील बघा, कॉग्निशन अँड इमोशन, अनुभूती आणि भावना, ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत बघा. मोटिवेशन, प्रेरणा, मध्ये प्रेरणा चक्र वगैरे, लर्निंग, अध्ययन चक्र वगैरे, हे सगळं करून जा बघा. ठीक आहे मला वाटतं. आणि शेवटचा मुद्दा आहे फॅक्टर्स कंट्रीब्युटिंग अँड लर्निंग, पर्सनल आणि इन्व्हायरमेंटल, त्याच्या संदर्भानं की लर्निंगवर परिणाम करणारे जे काही अध्ययनात योगदान देणारे घटक, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण परिणाम करणारे, त्याच्यामध्ये योगदान देणारे घटक कसे येतं, त्याच्यामध्ये पर्सनल फॅक्टर्स कोणते आहेत आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणते आहेत जे आपल्याला अध्ययनाला प्रेरणा देतात, या संदर्भानं चर्चा तिथं केलेली असते.
त्याच्यानंतर पुस्तकावर एक नजर टाकूया की सर आता आम्ही कशातून अभ्यास करावा. बघा, जर तुमच्याकडे यापैकी कोणतंही एक बुक असेल तरी चालेल, पण मग आता CTT हिंदी आहे, परत तुमच्यापुढे प्रश्न आहेत, सगळे प्रॉब्लेम सॉल्व. जर ज्या विद्यार्थ्याला हिंदी पुस्तक पाहिजे त्यांनी एक पुस्तक घ्या, बालविकास एवं शिक्षणशास्त्र, दिशा, आर्यन किंवा विलीचं. मग हिंदी जमतच नाही तर मग मराठीचे पुस्तक घ्या, संपूर्ण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर, किंवा शैक्षणिक मानसशास्त्र डॉक्टर सुरेश करंदीकर सर, फडके प्रकाशन. बघा, हे शैक्षणिक मानसशास्त्र आणि सुरेश करंदीकरांचं बुक हे बेसिक पुस्तक आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. परंतु अन्नदाते सरांनी काय केलं आहे, डायरेक्ट CTT आणि TETचा संदर्भ घेऊन हे पुस्तक बनवलेलं आहे. जर शक्य झालं तर दोन्ही पण राहू द्या, कारण तुम्हाला ते शिक्षक बनवणार आहेत ना, तुम्ही शिक्षकासाठी पात्र होणार आणि टॅटला पण हीच पुस्तकं वापरायची आहेत. आपल्याला वेगळी पुस्तकं वापरण्याची गरज नाही. ज्यांना वाटतं इंग्रजी पाहिजे त्यांनी चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी हिमांशी सिंग मॅडमचे बुक यूज करू शकता तुम्ही. आलं लक्षामध्ये? पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होतील, ठीक आहे, पण कुणीतरी सांगतंय म्हणून लगेच इंग्रजी बुक आणायचं आणि ते वाचन करायचं, मग परत त्याच्या डिक्शनरीमध्ये अर्थ पाहायचे. त्याच्यापेक्षा जेवढं होतंय का, झेपतंय का, तेवढंच करा, ठीक आहे. एक भाषण ऐकून कुठलं तरी बुक घेणं म्हणजे संयुक्तिक वाटत नाही. त्याच्यामुळं जे जे शक्य आहे आणि ज्यांचं खरंच बऱ्यापैकी इंग्रजी त्यांनी हेच बुक वाचा. तुम्हाला अतिशय दर्जेदार मॅडमचं बुक आहे, हिमांशी सिंग मॅडमचं, जे तुम्हाला ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध होईल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व बुकच्या शक्य झालं तर मी तुम्हाला लिंक देतो, तिथून परचेस करा, काही अडचण नाही. ओके, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही पाहून जाणं गरजेचं आहे. आणि जे तुमचं D.Ed B.Edला झालेलं आहे हे टॉपिक सर्वच झालेले आहेत, सर्वांचेच झालेले आहेत, परत ते पुस्तकं काढा, ते वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. CTT हिंदी आहे, अवघड आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अजूनही एकदा सांगतो, TETपेक्षा CTT ही इझी असते, फक्त तिचं माध्यम हे हिंदी असल्यामुळं आपण दुर्लक्ष करतो. एकदा चांगला अभ्यास करा, याचे टॉपिक बघा, एवढे जेवढे टॉपिक सांगितले ना किमान तेवढे वाचून जा. या इंग्रजीमधून एखाद्या टॉपिकचा अर्थ समजत नाही आहे म्हणून लगे उदास होऊन बसायची काही गरज नाही. जेवढा अर्थ कळला ना तेवढा करून जा, तरीही तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. वेळ मिळाल्यास आपण एक प्रश्नपत्रिका बघू, CDPवर आधारित क्वेश्चन मार्काची 30 क्वेश्चन मार्क जे याच्या अगोदर एक्झामला आलेले आहेत, म्हणजे अजून बरंच आपला थोडासा मदत होईल. जरी हिंदी असलं तरी आपण बोलू, प्रयत्न करू, कारण आपला उद्देशच आहे की आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला लगे परफेक्शनकडे जाण्याची काही गरज नाही. ठीक आहे, मला वाटतं हा व्हिडिओ किमान तुम्हाला एक दिशा देणारा ठरेल. आपल्या सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल. धन्यवाद.